नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात? मजेत आहेत की नाही? तर आता आम्ही आलोत आज खारबावला आहे आपल्या आई एकविराची पालखी निघणार आहे खारबाव गावातून ते आई एकविरापर्यंत आणि यांच्या गावाचा हा पहिलाच वर्ष आहे. तर सकाळी लवकर निघालो आहे बाबा, तुम्हाला सांगू शकत नाही. 6:30ला निघलो तेव्हा कुठंतरी जाऊन 8:30ला मी तर पोचले आणि जाम थंडी होती की नाही? जाम थंडी. आता सांगते सकाळ काय मेकअप हात पूर्ण थंड पडलेले. तर चला आता बघू पालखी कशी काय, मजा येणार भरपूर. पहिलाच वर्ष आहे आणि बँड पथक पण भरपूर सारे आहेत. परत एकविराईच्या मंदिराची प्रतिकृती एकदम हुबेहूब अशी मंदिर इथे देऊळ बांधलेलं आहे. तर सगळं तुम्हाला आज दाखवते. चला कंटिन्यू ब्लॉग बघा, शेवटपर्यंत बघायचं आहे, चुकवायचं नाही आहे. तर जायचं ना वरती आपण मंदिरात. चला दाखवते. पण पहिल्यांदाच आपण आलोय खारबावमध्ये, खारबावच्या या मानाच्या पालखीला. तर मंदिरात आरती चालू आहे, या पटापट. जरा बोली होती ना, मग अशी ह्यांना तुम्ही ओळखलं का? नसेल ओळखलं तर मग ताईने आवाज दिला शेट ना. कोणत्या अँगल हा तुम्हाला शेट वाटते सांगायला किती असेल ते आम्हाला. खूप छान दिसत आहेत, मस्त एकदम कोळी लुक केलेला काम देत. तर मित्रांनो, आपण देवीच्या मंदिरामध्ये आणि दादा आहेत ना. दादा तुमचं नाव सांगा पहिले. दादांनी मंदिर बनवले हुबेहूब एकविराईचं जी प्रतिकृती मंदिर आहे ना. आपण भिवंडी महोत्सवला बघितलेलं असेल तुम्ही, हे दादानेच बनवलेलं. तेव्हा दादा मला नव्हते भेटलेले, कारण तिथे नव्हते तेव्हा जेव्हा मी गेलेली तेव्हा. पण आता तुम्हाला मी जाऊन मंदिर सुद्धा दाखवणार पुन्हा एकदा. आणि दादा खूप छान मंदिर बनवलं, एकदम हुबेहूब जसं आहे तसंच बनवलेलं आहे. थँक्यू. मला तुमच्याकडे माझ्या ब्लॉगमध्ये दाखवायला भेटलं सर्वांना. तर आता आरती घेतली, खूप छान वाटलं. आणि इथे मकरंद दादा भेटलेत. मकरंद दादा किती वाजता आलात? काल वस्तीला आलो. मी 6:30ला निघले तेव्हा मी कुठे इथं पोहोचले. म्हणजे जरा लांब आहे आपल्याला, पण आता आईसाठी जायला लागतं. आईसाठी यायला काय पाहिजे. मला वाटतं मकरंद दादा तू आता बोलणार आहेस की नाही? कार्यक्रम होईल. मस्त लाईव्ह आपल्याला आपल्या ह्याच्यात बघायला भेटेल. तसं व्हिडिओ तुम्ही खूप वेळा बघितलं असेल, पण माझ्या ब्लॉगमध्ये पहिल्यांदा एकविराईशी बोलताना आणि गाणं बोलताना तुम्हाला मकरंद दादा भेटतीलच नाही. इथं अजून आपले आहेत, त्यांना पण तुम्हाला भेटू सगळ्यांना. तर निकी किती वाजता निघले घराच्या? मी ऍक्च्युली कालच आलो, ताईचे उमरेला. सगळेजण कालच आले. ते मकरंदला पण रात्री आले, वस्तीला आलेले. मग काय करशील, लांब आहे ना तरी पण. तुम्ही येतात आपण BMW काढून, आम्ही काय करायचं? हो BMW माहिती आहे आपली कुठली आहे. आपली साधी सिंपल आहे बाबा, रिक्षा मारायची की पण गुजराला फाउंडेशन लावले आणि काय बोलशील. 5 वाजता. तर निकीला खूप दिवसांनी भेटली मी. बिग बॉस जाम आमचं व्हायरल झाले ना, जाम फेमस झालं बिग बॉस मध्ये. जाम मजा. बिग बॉसच्या नंतर आज भेट झाली तिची. माझ्या लग्नाला पण येवायचं फेब्रुवारीमध्ये. मग बोलवायला येईल ना तुला. फेब्रुवारीमध्ये लग्न आहे, लगेच बाहेर जाणार आहे नवऱ्याच्या घरी. जा एकदाची, जा लवकर निघून. आणि बघा त्यांचं कसं आपण दाखवून आपल्या ब्लॉग मध्ये. सर्वांनी यांना पण जास्त फॉरवर्ड करा, त्यांना ऑर्डर द्या. ऑर्डर द्यासाठी कोणता कॉन्टॅक्ट करायचा आहे? तुमच्यासोबत
नावं सांगा, नावं सांगा. अच्छा, छान छान मस्त वाटलं सगळ्यांना भेटून. एकविरा माते की जय, कालिका माता की जय. तुम्हाला काय बोलायचं आहे? मला वाट सत्वाचा लावून, मला वाट सत्वाचा लावून ग चालली स पालखीत बसून, ग पालखीत बसून चालली स कंडाले डोंगरा लागो, कंडाले घाटाला. आय माऊलीचा बोल, मा काळी माते की जय. तर आता आम्ही थोडा ब्रेक घेऊन आलो आता प्रणय संच्या घरी. प्रणय कसं आहेस? एकदम ठीक आहे. तर चला आता तुझ्या फॅमिलीला दाखव कोण कोण आहेत घरामध्ये, सगळ्यांना दिसले पाहिजेत. आई नमस्कार, कशा आहात? मग काजू बदाम खाऊन अजून जाडी करता काय मला? प्रणयची वहिनी आहे. तर प्रणयची बायको गेले घरी. काय झालं, मुलगी का मुलगा? नाही अजून काय नाही, पेंडिंग. तर चला आता आम्ही घरी चाललोय. प्रणय थँक्यू. या जरा सगळेजण या इथे. ताई आहे ना. या या या
तर खूप भारी वाटलं प्रणयच्या घरी येऊन आणि थँक्यू तुम्ही बोलवल्याबद्दल. तर कुठे आली असती मी परत. फर्स्ट टाइम आले खारबाव मध्ये. आलं तर प्रणयची आई, भाऊ आणि वहिनी. आणि कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला दोघांना मुलगा झाल्याबद्दल. तर चला मी तर कॉंग्रॅच्युलेशन मी बोलली पण तुम्हाला दाखवलं पाहिजे ना कोणाबद्दल. का बघा काय नाव आहे? संकल्प पाटील. अरे बापरे तिकडे बघते तो त्यांना फॅमिलीला बघते त्यांच्या. इकडे बाबू बघ संकल्प. मस्त आहे. कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला लवकर घ्या. आणि आता लवकरच प्रणयला पण होणार आहे. आपण पालखी बघितली कालिका माताची आपली खारबावची. जाम भारी होती. पण तुम्हाला मी तिकडे सांगितलं तर इथे तुम्हाला आपल्या एकविराईचं हुबेहूब मंदिर मी दाखवणार. ते मंदिर काही इथे प्रस्थापित केलेलं आहे, स्थापना केलेली इथे मंदिराची. आणि कोणी केलंय तुम्हाला मगाशी मी सांगितलं. सूर्यकांत दत्तात्रय ठाणकर, कल्याण ठाणकर पाडा. तर ही सगळी जी प्रतिकृती एकविराईची जी दादांनी बांधलेली आहे, याच्या अगोदर पण आगरी महोत्सव होता, तिथे पण तुम्ही बघितलं असेल मी दाखवलेलं. पण तेव्हा हे नव्हते. मी मंदिर दाखवलं आणि गेली निघून. आज मला मंदिर पण भेटलं आणि दादा पण भेटलेले आहेत. तर दादा तुम्हाला हे म्हणजे एकविराईचं मंदिर बांधायचं असं डोक्यात कसं काय आलं? इच्छा झाली ना, देवीने मला समजा हे केलं, उत्साह दिला मला आणि मग मी ते बनवलं. तर तुम्ही एकटेच आहे का घरातल्यांचा पण सपोर्ट आहे याचा? नाही, घरातल्यांचा म्हणजे घरातल्यांचा फक्त हे होतं, इच्छा होती घरातल्यांची का असं आपण करूया, तर ते मी केलं. नाही खूप छान आहे, मस्त वाटतं. म्हणजे असं वाटतं आम्ही एकविराईत आले. आणि तुम्ही बघितलात पण ब्लॉगमध्ये मी आतमध्ये पण जाऊन आले. आतमध्ये जायला सुद्धा जागा आहे, पण सर्वांसाठी नाही आहे, मोजकेच जाऊ शकतात असं आहे. आणि खूप छान बांधलेलं आहे. तुम्हाला असंच मध्ये तुम्ही प्रत्येक गावागावामध्ये हे ठेवून लावता? मला कोणी बोलवलं तर म्हणजे मी. तर आपल्या ब्लॉगमधून मी सर्वांना सांगते, जर तुमची इथं पालखी किंवा तुम्हालाही तुमच्या कोणते महोत्सव किंवा कोणतेही सणवार असेल, तुम्हाला असं वाटत असेल आपल्या आई एकविराचं मंदिर तुमच्या इथे लागावं, तर दादांना कॉन्टॅक्ट करा. मी खाली नंबर दिलेला आहे, ते येतील आणि तुमच्या इथे मंदिरची स्थापना करतील. थँक्यू दादा. धन्यवाद. चला अशाच प्रकारे तर मी ब्लॉग इथेच संपवते. आजची मम्मी याची बाकी आहे. तर आपला ब्लॉग अजून संपलेला नाही. आपण खारबावमध्ये म्हणजे आपण डुंग्या गावात, म्हणजे माझ्या नंदेच्या घराच्या गावाच्या बाजूलाच आहे. बाजूला डुंगे गाव आहे. आणि डुंग्याला माझ्या नंदेची मुलगी आलेली आहे. तिला दिले पनवेलला. तुम्हाला माहिती ज्योती भाचीस माझे आले. तर प्रेग्नेंट आहे ती. तर आपण तिला थोडंसं खाऊ घेऊया आणि मग जाऊया भेटायला तिला. तर इथे रसगुल्लाचा डब्बा घेतलेला आहे. जाम तिला बर्गर बिर्गर आवडतं, पण जरा तिला तोंड गोड करूया आपण खाऊन. रसगुल्ला हे घेतलं आहे आणि अजून चालू आहे आमचं घेणं. चला हा खाऊ घेतला तिला आपण आणि जाऊ आता बघायला. मी आमच्या ताईच्या घरी, नंदेच्या घरी, आणि जावई बापू पण भेटलेले आहेत. जावई बापू काय मग मजेत नाही एकदम? मग आता पार्टी आहे का? किती जानेवारीमध्ये ना? जानेवारीमध्ये फुल पार्टी आहे. अरे ज्योतीला मी खाऊ आणले. ज्योती ये ना इकडे. लॉलीपॉप आणणार होती, चॉकलेट आणणार होती तिला. आपल्याला वटबरच्या कार्यक्रमाला व्यवस्थित भेट नाही झाली ना, तर खाऊ का तुला त्या बाबूला पण आणलेलं आहे. मला तर मी तर अंदाजेच सांगते तुला का तुला मुलगाच होणार आहे. बघ तू 100% मुलगाच होणार आहे. मी आज तिला नीट बघितलं, त्याशिवाय मुलगाच होणार आहे. तर बरी आहेस ना बाई? मस्त एकदम मजेत राहशील एकदम. आणि इथे नंदेशी काम करत. आता मी बसणार आहे, माझ्या दोन्ही नंदेशी काम करायला घेतलं, जायला घेतलं. बाकी सगळी मंडळी कुठं गेलीत? कामाला. चला अजून येणार आहेत आपल्या
जावशी पण येणार आहे. जिथं मी जाताना माझ्या मागेच असतात त्या. मी आलेलो कार्यक्रमला इथं खारबावला, तुम्हाला माहिती आहे ना, बघितला तुम्ही ब्लॉग. पण आता त्या दोघींना करमत नाही, मग दोघी पण येतात अजून. आशा जरा कुठे जाऊन देत नाही शांतीनी, लगेच मागे मागे आल्या. हा मी आली, माझ्या मागे मागे दोघी पण आल्या. करमत नाही का तुम्हाला? मम्मी कुठे आहे का? ते मागेच का तिच्या करत करत. बरं मी ब्लॉग संपवला नाही, तुम्ही दोघी येतात. बरं यांना पण घेऊ दे. दोघांनी केलेलं. लाल 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 लाल. बसा बसा. मग आता इथे शेकोटी इथेच करूया आज. आजची शेकोटी घरात बनवला सांगा. की तू आम्हाला असून दे आम्हाला मग बसून चाय बनवलं. घ्या घ्या चाय घ्या. आम्ही पिल्ला मस्त चाय होता. आलं बिलं ही गँग आली, माझ्या पोरला ना आणलंय मी. तुमची पोरगी नाही घ्या का चाय घ्या. चला आता आम्ही मस्त जेवून घेतो. जेवणासाठी मेनू बघ काय, सॅलड, काकडी, कोथिंबीर. जेवायला भेटलं काय चालू. काकडी, कांदा आणि बीट. बीट व बारी आले. हे चला बसा खाली. कोणी नाही, घर मालक गेले, पाहुणे जेवायला घेतलेले. घर मालक गेले तिथं. वर्ष आधीला गेलेत, 5 वर्ष आधीला गेलेत घर मालक. आणि आपण आलो आता इथे जेवायला. यो झालं नसे तर तिकडे पण जा. हे एवढा जाम झाले तो. जे हट्टी कट्टी घरातली माणसं आमची टाटा पण बघा जेवणाची. 2 पापड का ग दिलेत? तिलाच माहिती, तिनेच वाढले. चला जेवून घ्या मस्त पैकी. चटणी आत्ताच जेवली. माणसं आहेत का काय? बघू नको, पहिले बोलतात आणि बघू बोलतो टेस्ट कशी आहे. भाऊ तुम्ही केले मस्त झालं. जेवण झाला. मला नको बाबा. ह्यो चाय किती आहे सांगा तुम्ही आल्यापासून. नको बाबा, किती चाय पिलाय. जेवण झालं. ही पपई 3-4 बार झाली ही चाय. चाललो आम्ही आता. आता ब्लॉग मी इथेच संपवते. ही सगळी आमची मंडळी निघाली घराची. चला बाय. बाय कर बाय. बाय बाय.